बगाडे, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा सातारा जिल्हाध्यक्ष। आज जिल्हाधिकारी सो यांना आसनी तालुका जावली मधील 7 ते 8 महिन्यापूर्वी भोगोटा क्रमांक 2 मध्ये जी बेकायदेशीर खैरतोड झालेली, त्या खैरतोडीमध्ये अनेक अधिकारी त्यामध्ये जबाबदार होते। त्यावेळी जिल्हा वन अधिकारी भारद्वाज मॅडम यांनी दबंग कामगिरी करून त्याच्यावर पंचनामा केलेला। ती संबंधित जी खैरतोड झालेली, ती खैरतोड पूर्णपणे कस्टडीमध्ये घेतलेली, अप्रत्यक्षरित्या शासकीय कस्टडीमध्येच होती। चाहे ती शेतकरी शेताच्या बांधावर जरी असले तरी ती पंचनामा केल्यानंतर अप्रत्यक्षरित्या शासकीय कस्टडीमध्ये घेतलेली। तदनंतर आत्ता जे अमोल सातपुते साहेब आलेले आहेत, अमोल सातपुते आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी खैर यांचा काय व्यापाऱ्यांचे काही लागेबंद आहे की काय, ही प्रशासनाने प्रथमतः चौकशी करावी। कारण ही जर खैरतोड बेकायदेशीर झाली तर ती खैरतोड झाल्यानंतर ती खैर चोरी कसा जातो, त्याला परवाना कोण देतं, आणि जर आम्ही ह्या तक्रारीच्या अनुषंगाने त्याला पाठपुरावा करत असू तर त्याच्यावर आज अखेर संबंधित जे चौगुले म्हणून तिथले एक वनपाल आहेत, माने एक कर्मचारी आहेत, त्याच्या अगोदर त्या कालावधीमध्ये महांगडे म्हणून एक कर्मचारी होते, तर यांनी कर्तव्यात कसूर केली। यांच्या कार्यक्षेत्रातला खैर जी चोरी झाली त्याला ही अधिकारी जबाबदार आहेत। या संदर्भात मी अनेक वेळा प्रशासनाची तक्रार निवेदन दिलेले आहे। मात्र अमोल सातपुते साहेब हे फक्त खैरांची लागेबंद करण्यामध्ये व्यस्त आहेत का काय, त्यांच्यावर खरोखर चौकशी लावावी आणि त्यांच्या कार्यकाळातील सर्व जी काही फॉरेस्ट विभागाच्या अंतर्गत जी काही कामं झालेली आहेत, जी काही वन समित्या त्यांनी स्थापित केलेल्या आहेत, मग खास किंवा महाबळेश्वरमधील अवकाळी असो किंवा अनेक ज्या समित्या, महाबळेश्वर क्षेत्र महाबळेश्वर असो, या संपूर्ण समितीची निधीची आणि त्याची चौकशी करण्यात यावी। कारण त्यांना जर प्रशासकीय संविधानानं जी खुर्ची दिलेली आहे, संविधानानं लोकशाहीमधल्या अधिकारी आहे एका नागरिकाला की एखादी तक्रार केल्यानंतर त्या विचारायचा। मी 19 डिसेंबरला त्यांच्या कार्यालयात गेलो असताना, मी एका पक्षाचा पदाधिकारी आहे आणि मागासवर्गीय पदाधिकारी असल्यामुळं त्यांनी जाणीवपूर्वक मला अपमानास्पद वागणूक दिली। मला काही तेवढेच काम नाही, मला बाकीची बी कामं आहेत, गेट आउट, अशा पद्धतीची एक अर्वाच्य आणि अपमानास्पद वागणूक दिल्यामुळं आम्ही कार्यकर्त्यांनी यांच्याकडे मागणी एखाद्या तक्रारीच्या अनुषंगानं करायची की नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। त्यामुळं या अमोल सातपुते यांना या खुर्चीचा माज आला आहे की खुर्चीची उर्मट बसती आली की काय, ही प्रशासनानं त्यांना ते बघावी आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये जेही कामं झालेले, जेही वन समितीचा जो कारभार झालेला आहे त्याची सखोल चौकशी करावी आणि त्यांनी एका मागासवर्गीय पदाधिकाऱ्याची अपमानास्पद वागणूक केल्यामुळे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल करावा, त्यांना तात्काळ निलंबित करावं, अशी मागणी आहे। थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय श्रीराम।